नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, सरसगट कर्जमाफी शेतकऱ्यांना देऊ असं आश्वासन सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या अगोदर जे काही त्यांचे भाषण होते त्यामध्ये दिलं होतं की सत्तेवर आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करू। आणि त्यानंतर ते सत्तेवर आल्याच्या नंतर त्यांना त्या गोष्टीचा विसर पडला आणि त्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मागणी केली, विरोधी पक्षानं मागणी केली, बच्चू कडूंनी तर उपोषण केलं, मोठं आंदोलन केलं। मात्र त्यानंतर त्यांनी फक्त समिती स्थापन करण्याचं आश्वासन दिलं आणि त्या संदर्भातली समिती स्थापन केली। आणि त्यानंतर ते एक वेळेस म्हणाले की शेतकऱ्यांना आम्ही जो दिलेला शब्द आहे तो 100% पाळणार आहोत आणि शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी आम्ही देणार आहोत। अजितदादा तर म्हणाले की मी तर कधी म्हणलोच नव्हतो, माझ्या तोंडून ऐकलंय का? मात्र मुख्यमंत्री म्हणालेत योग्य वेळी देऊ। आणि मी सुद्धा सांगतो शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून की नेमकी योग्य वेळ कधी येणार आहे हे मी सुद्धा आता तुम्हाला आज सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता सध्या अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, अतोनात असं नुकसान झालं। यामध्ये पिकं वाया गेली, काही शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली, काहींचे घर वाहून गेले, बैल वाहून गेले, शेळ्या वाहून गेल्या, कोंबड्या वाहून गेल्या। मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सुद्धा वाटलं की आता नक्कीच कर्जमाफी मिळेल आणि जे काही नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमध्ये याची नुकसान भरपाई सुद्धा शेतकऱ्यांना मिळेल। आणि शासनाने सांगितलं की आम्ही दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई देऊ। आता आणखी 8 दिवसावर दिवाळी आलेली आहे, आणखी काही शेतकऱ्यांच्या खात्यात मदत आलेली नाही। आता काही शेतकऱ्यांची आली असेल तर त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा की तुमच्या खात्यात नुकसान भरपाई आली का। आणि जे काही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की योग्य वेळी कर्जमाफी करू, तर हीच ती खरी योग्य वेळ होती। पण एक लक्षात घ्या मित्रांनो की कोणतंही असू द्या, आपण बी असू द्या, आपलं कोणाकडे काम पडल्यावर म्हणजे आपलं काम आहे आणि दुसऱ्याकडून करून घ्यायचंय, तशा वेळेस आपण सुद्धा त्याला जाऊन जरा गुलुगुलू करतो, त्याला गप्पा मारतो, त्याला मोठेपणा देतो, त्याला म्हणजे त्याचे काही काम पडलं असं इतकं तितकं त्याचं काम करतो। अशा गोष्टी आपणही करत असतो। आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की राज्यात सरकार महायुतीचं आहे, त्याच्यात भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब त्याचा पक्ष, त्यानंतर अजितदादाचा पक्ष आणि भरभक्कम असं बहुमताचं सरकार बसलेलं आहे। आणि पुढे आता सध्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर ही जी काही आता सध्या अतिवृष्टी मिळणार आहे तर पुढे त्या निवडणुका आहेत म्हणून आणि ही जी काही आता नुकसान भरपाई देण्यात येणार आहे, सध्या तरी मला वाटतंय की दिवाळीच्या अगोदर देणं शक्य नाही, कारण बरेचसे पंचनामे बाकी आहेत। मात्र महत्वाचा मुद्दा आहे कर्जमाफीचा, कारण सरकारनं आश्वासन दिलेलं आहे आणि आणखीही बरेच शेतकरी या सरकारकडे तहसील कार्यालयाच्या मार्फत, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत कर्जमाफीची मागणी करत आहेत। कारण बँकांची वसुली सुरूच आहे। सरकारनं जरी सांगितलं असलं आम्ही स्थगिती देऊ, तरी काही बँका म्हणत आहेत की आम्हाला तशी काही सूचना आलेली नाही, आम्हाला अधिकृत पत्र आलेलं नाही, त्यामुळे तुमच्याकडे जे कर्ज आहे ते तुम्ही भरा, अशा नोटिसा शेतकऱ्यांना येत आहेत। मग आता नेमकी योग्य वेळ कोणती? कारण योग्य वेळ तर हीच होती की आता एवढं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, शेतकरी देशोधडीला लागलेला आहे, शेतकऱ्याचे खाय प्यायचे वांधे काही काही झालेत की त्याच्या घरात पाणी शिरलं होतं। मग अशा वेळेसच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणं गरजेचं आहे। खरा जर विचार केला तर हीच योग्य वेळ होती का नाही हे तुम्हालाही पटत असेल, पण तुम्हाला एक सांगतो, ही तुमची गरज होती, ही सरकारची गरज नव्हती। सरकार कोणतंही असो किंवा माणूस कोणताही असो, त्याचं काम पडल्यावर जसं दुसऱ्याशी गोड गोड बोलतो, त्याला मोठेपणा देतो आणि आपलं काम ढकून घेतो, तसंच मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या अगोदर हे आश्वासन दिलं आणि ते सत्तेवर आल्याच्या नंतर मग ते योग्य वेळी देऊ, समिती स्थापन करू, ह्या गोष्टी झाल्या। आणि आता तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तर डायरेक्टच जळगावमध्ये सांगून दिलं की अशा आश्वासनं आम्ही निवडून येण्यापुरते देत असतो आणि शेतकऱ्यांना तर नादच लागलाय कर्जमाफीचा, हेही तुमच्या लक्षात आलेलं असेल।
आणि हे सगळ्याला कळतंय. आता हे मी सांगायलो असं म्हणजे हे मलाच लय कळतंय अशातला भाग नाही, हे सगळ्या शेतकऱ्यांना कळतंय की योग्य वेळ कोणती आहे. आणि मग मित्रांनो, यांची जी योग्य वेळ आहे ती 2029ला ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीच्या अगोदरच कर्जमाफी होऊ शकते आणि तीही सरसकट होईल हे सांगता येत नाही. कर्जमाफी कशी होईल, जी समिती नेमलेली आहे ती समिती चौकशी करीन, पाहणी करीन, अहवाल करीन. त्याच्यात बी महसूल मंत्री बावनकुळे साहेब म्हणलेत की ज्याच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे, ज्याचा शेतामध्ये बंगला आहे, आता एखाद्याने समजा वावरात कोठा बांधलेला असला किंवा खत काही शेतीतला माल टाकायला जर घर बांधलेलं असलं, मग आता त्याला मिळन करायचं ते माहित नाही, पण त्याने सांगितलेलं असंच. मग आता शेतकरी मित्रांनो, त्यावेळेस कर्जमाफी कशी मिळू शकते, तर ते फक्त काहीच लोकांना मिळेल आणि काहीला नाही मिळेल आणि गाजावाजा एवढा होईल की आम्ही कर्जमाफी दिली, आम्ही कर्जमाफी दिली, आम्ही सांगितलं होतं की योग्य वेळी कर्जमाफी देऊ. म्हणजे त्यावेळेस त्यांची गरज आहे. लक्षात आलंय? कारण निवडणुका समोर असणार आहेत आणि त्यामुळे त्याच योग्य वेळी फक्त कर्जमाफी मिळू शकते असं मला वाटतंय. आता तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.